नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत असा झुणका बनवणार आहोत। तर झुणका बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, आलं लसूण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेले आहे, 10-12 कढीपत्त्याची पाने व 1 वाटी बेसन घेतलेले आहे। सर्वात प्रथम आपण हे बेसन एका पातेल्यामध्ये घेऊन यामध्ये पाणी घालून याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून असं हे मिश्रण सैलसर करून घेणार आहोत। म्हणजे झुणका बनवताना आपल्या झुणक्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, यामध्ये 1 मोठा चमचा आपण तेल घालणार आहोत। तेल चांगलं तापल्यावर यामध्ये मोहरी, जिरे, 10-12 कढीपत्त्याची पाने, खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आलं लसूण घालणार आहोत। ही फोडणी चांगली 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। पाव चमचा हळद, त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। आता हा कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपण असा भाजून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 1 चमचा कोल्हापुरी लाल तिखट घालणार आहोत, चवीपुरतं मीठ। तुमच्या घरी जे अवेलेबल तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घालणार आहे। जेवढा तुम्हाला झुणका बनवायचा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाण्याचं आणि तिखट मिठाचं प्रमाण घालू शकता। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार पिठाचे मिश्रण ओतणार आहोत आणि चमच्याने हे मिश्रण सर्व असं एकसारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळी तयार होणार नाही। आता बऱ्यापैकी आपला झुणका तयार होत आलेला आहे। हा झुणका आपण चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो। आता साईडने ह्याच्यावरती आपण थोडंसं 2 चमचे तेल घालणार आहोत आणि तेलामध्ये असा हा चांगला आपण वाफवून घेणार आहोत। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालणार आहोत आणि चवीला खूप छान होतो हा झुणका। कोल्हापूर साईडला याला दौल्या या नावाने सुद्धा ओळखला जातो। पूर्वीचे लोक याला दौल्या म्हणत असत। शेतामध्ये हे भाकरीसोबत कांदा भाकरी आणि हा दौल्या खाण्याची खूप अशी पद्धत होती आणि खूप ह्याची मजा पण होती खाण्याची। भाजीला काय नसेल तर प्रश्न सोडवणारा हा आपला दौल्या तुम्ही नक्की बनवून पहा, किंवा झुणका बोलू शकतो आपण ह्याला। खूप छान लागतो। मग कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू।